तुम्ही पहा, विचार करा, ज्ञानोबारायांच्या जीवनात वेदना किती मोठ्या आहे. काही काही 5-6 वर्षाची पोरं झाली की शाळेत जायला उत्सुक असतात शाळेत जायला. मग आजोबांच्या मागं लागणार, आजीच्या मागं लागणार, नवीन दप्तर मिळवणार, दप्तर नाही मिळालं तर एक बाजारची पिशवी मिळवणार, त्यामध्ये मोठ्या भावाच्या मागच्या वर्षीच्या वह्या त्यातली कोरपानं काढणार, ती सुई दोऱ्यानं शिवणार आणि वही तयार करणार. एवढी उत्सुक असतात काही पोरं, इतकी उत्सुक असतात. आणि मग ते शाळेत जायला उत्सुक. पहिल्याच दिवशी असाच एखादा उत्सुक पोरगा 6 वर्षाचा, आणि जाऊ द्या शाळेत, तो दुडू पळत शाळेत जातो, वर्गात जायला लागतो. आणि तेवढ्यामध्ये गुरुजी थांबवतात. अरे थांब, जाऊ नको, येऊ नको, वर्गात येऊ नको. का? तू संन्याशाचं पोर आहे, तुला शिकण्याचा अधिकार नाही. मला सांगा, ज्ञानोबारायांची यापेक्षा वेगळी काय अवस्था झाली असेल. तुम्ही सहज आठवा की शाळेत जायला मिळावं, आपण उत्सुक असावं, आणि अशा वेळेस गुरुजींनी वर्गाबाहेर बसवावं. ज्ञानोबारायांची यापेक्षा वेगळी अवस्था होती? अजिबात नाही. ज्ञानोबारायांचं मोठेपण आपल्याला समजून घ्यायचं तर या दृष्टीनं समजून घ्या. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो, तुम्ही अख्खं कीर्तन विसरला तरी चालाल, मात्र सकाळ दुपार संध्याकाळ आपण ज्या ज्ञानोबारायांचं स्मरण करतो ना, त्यांच्या मायबापानं ज्ञानोबारायांना शिकण्याचा अधिकार मिळावा म्हणून आत्महत्या केली, हे विसरायचं नाही. बस एवढे जरी ध्यानात राहिलं तर पुरे झालं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब ठरवतात देहांत प्रायश्चित्त करायचं. विठ्ठलपंत निघतात, मध्यरात्रीची वेळ आहे. रुक्मिणी आईसाहेब निघतात, त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज ब्रह्मगिरीला गहिनीनाथ महाराजांच्या सोबत आहेत. घरामध्ये तिघच आहेत, ज्ञानोबाराय आहे, सोपानदेव आहेत आणि लहानगी मुक्ताई आहे. 2-4 पावलं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी असे झोपडीच्या बाहेर चालत जातात. शेवटी आईचं हृदय असतं. ती आई म्हणते की नाही, माझ्या ज्ञानाला मला सांगू देत माझ्या ज्ञानाला. आईला राहावत नाही, आई झोपडीत येते, ज्ञानोबा झोपलेला असतो. ज्ञाना उठ बाळा. ज्ञानोबाला उठवलं जातं. काय आई, एवढ्या मध्यरात्री कशाला उठवलं? काही नाही बाळा, धीर धरून ऐक. मी आणि तुझे बाबा तुम्हा भावंडांना मुंजीचा अधिकार मिळावा यासाठी बाबा देहांत प्रायश्चित्त करायला चाललो. ज्ञानोबाराय 8-9 वर्षाचे ज्ञानोबाराय, ते लहान ज्ञानोबाराय आईच्या कमरेला बिलगून रडतात आणि म्हणतात, नको जाऊ आई, नको जाऊ. तुम्ही सहज विचार करा की आपल्याला शाळेत जायचा अधिकार मिळावा, आणि तो अधिकार मिळण्यासाठी आपल्या मायबापानं नदीला देह समर्पित करायला जावं, आणि आपण ज्ञानोबाच्या ऐवजी आपल्या आईच्या कमरेला मिठी मारून रडावं. हे जर जेव्हा ज्ञानोबाच्या जागेवर आपण आपल्याला पाहू ना, त्यावेळेस ज्ञानोबाची उंची कळेल. नको जाऊ. रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं, ज्ञाना, हे फक्त तुला सांगायचं होतं बाळा. तुझ्या वडिलांनी निश्चय केलाय आणि ते नाही ऐकणार आता कुणाचं. मला अडवू नको. ज्ञानोबाराय रडायला लागले, म्हणाले, आई मला आठवण येईल तुझी, मी काय करू, मला आठवण येईल ग. त्यावेळेस रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं, बाळा ज्ञाना, तू जन्माला येण्याच्या अगोदर पासून त्या सुवर्ण पिंपळाला मी प्रदक्षिणा मारते, आई माहितीये मला. आणि बाळा, दर गुरुवारी त्या सोन्याच्या पिंपळाखाली मी गायीसाठी घास काढून ठेवत असते. ज्ञाना, जर तुला माझी आठवणच येणार असेल आणि जर आईबद्दल थोडंसं जरी प्रेम तुला वाटत असेल तर एक करत जा बाळा, काय, दर गुरुवारी गायीसाठी त्याच सोन्याच्या पिंपळाखाली घास काढून ठेवत जा आणि त्या गायीमध्ये आईला पाहत जा.